भिगवण येथे 18 जून 2024ला समर्थ सुनील शिंदे 9 वर्षीय चिमुकल्याचा MH42 BN 1190 या गाडीने अमानुषपणे चिरडले। ही घटना अंगावर शहरे आणणारी असून सदर प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे। तरी घटना घडून 6 दिवस उलटूनही आरोपीला अटक झाली नाही। त्यामुळे पोलीस तपास यंत्रणेवर शिंदे कुटुंबियांना संशय येतो। मृत मुलांचे वडील सुनील शिंदे भिगवण तालुका इंदापूर येथील रहिवासी असून मजुरी करतात। त्याचा एकुलता एक मुलगा समर्थच्या मृत्यूने खचून गेले आहेत। या प्रसंगी मुख्य आरोपी हा गाडी शिकत असताना समर्थला जबर धडक दिली, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होऊनही अद्याप आरोपीला अटक झाली नाही, परंतु राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे। महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा पुणे जिल्हा कार्यकारिणी व श्री संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान डोड वतीने भिगवण तालुका इंदापूर पोलीस स्टेशनचे सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी महागडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले। सदर विषयी महासभेचे महासचिव डॉक्टर भूषणजी कर्डिले, राज्य कार्याध्यक्ष संजयजी विभूते यांनी अन्यायग्रस्त कुटुंबियास न्याय न मिळाल्यास संघटना राज्य पातळीवर भव्य आंदोलन करणार आहे, असा सज्जड इशारा प्रमुख पदाधिकारी यांनी दिला। सदर निवेदन देताना महासभेचे पुणे अध्यक्ष गणेशजी चव्हाण, महासभेचे पुणे ग्रामीण सचिव व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक महेश मंगल पांडुरंग देशमाने, अध्यक्ष दोडचे अजयजी क्षीरसागर, शहर अध्यक्ष उल्हासजी पवार, माजी सरपंच वरवंडचे संतोषजी कचरे, भिगवणचे विद्यमान सरपंच व प्राचार्य तुषारजी क्षीरसागर, भिगवण अध्यक्ष संदीप देशमाने, समस्त शिंदे परिवार व समस्त तेली समाज बहुसंख्येचे भिगवण पोलीस उपस्थित होते। सहसंपादक प्राध्यापक महेश मंगल पांडुरंग देशमाने, बुलेटिन न्यूज भिगवण। आज या ठिकाणी आपण सर्व पुणे जिल्हा तेली समाज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या अनुषंगाने जे समर्थ शिंदे या 9 वर्षाच्या बालकाला जे काही अनधिकृत वाहतूक शिकवणारा होता, त्या गाडीला मृत्यू झालेला आहे, तरी अटकेलाही घडलेली आहे आणि अद्यापही त्या आरोपी फरार आहे। आम्ही फोन केला, त्या ठिकाणी तपास चालू आहे अशा पद्धतीची उत्तर देत आहेत। एकंदरीत असा विषय होतो की या ठिकाणी राजकीय दबाव, विशिष्ट मंडळी या ठिकाणी दबाव आणून त्या ठिकाणी तपास लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। गाडी चालक, गाडी मालक आणि इतर काही सहभाग असतील त्याच्यामध्ये दोषी, तर त्या दोषींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्या ठिकाणी त्यांना शिंदे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा एवढी आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो। मागच्या 18 तारखेला एक दुर्दैवी घटना भिगवण परिसरामध्ये घडली। 9 वर्षाचा शाळकरी विद्यार्थी याला काही नराधमांनी या ठिकाणी अल्पवयीन मुलाला गाडी खाली चिरडून मारलेला आहे। या ठिकाणी त्या गोष्टीचा जाहीर आम्ही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही आमची राज्यभर कार्यरत संघटना आहे। ज्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू या ठिकाणी झाला, त्याचे वडील, त्याचे कुटुंबीय आमचे समाज बांधव आहेत। या ठिकाणी गेले 8-10 दिवस होऊनही मुख्य आरोपी असणारा प्रेम भोसले हा या ठिकाणी फरार आहे। अद्यापही त्याच्यावर गुन्हा नोंद होऊनही या ठिकाणी त्याला अटक झालेली नाही। त्याचप्रमाणे त्याचे काही साथीदार यांची सुद्धा या ठिकाणी आम्ही नावे आदरणीय साहेबांना सांगितलेली आहेत। या ठिकाणी जे तपास अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी मुख्य आरोपींना अटक करू व त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आमचे राज्यस्तरीय असणारे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब, डॉक्टर भूषणजी कर्डिले, गजानन नाना शेलार, त्याचप्रमाणे
संजय बाप्पू विभूते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत।